गेल्या आठवड्यामध्ये नुकसान भरपाई कपात केल्यामुळे सरकारवरती टीका होत असतानाच आता दुष्काळी भाग म्हणून ओळख असलेल्या मराठवाड्यावरती शासनाकडून पीक कर्ज वाटपाचं उद्दिष्ट घटवण्यात आलेलं आहे। मागील वर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी खरीप आणि रब्बी हंगामातील मिळून 1000 कोटी रुपये पीक कर्ज वाटपाचं उद्दिष्ट कमी करण्यात आलंय। गेल्या वर्षी खरीप आणि रब्बी हंगामामध्ये 17,997 कोटी रुपयांचं पीक कर्ज वाटपाचं उद्दिष्ट होतं, मात्र यावर्षी केवळ 16,997 कोटी रुपयांचंच कर्ज वाटप उद्दिष्ट ठेवण्यात आलंय। मोहसिन शेख या संदर्भातली माहिती देतात। मोहसिन, नक्कीच आपण जर बघितलं तर काही दिवसांपूर्वी सरकारने एक शासन निर्णय काढला होता, ज्यात शेतकऱ्यांना जी नुकसान भरपाई मिळणार आहे त्याच्यात कपात करण्यात आली होती। आणि हे असं असतानाच आता आणखी एक निर्णय घेण्यात आलाय, ज्यात या शेतकऱ्यांना जे पीक कर्ज वाटप केलं जातं, मराठवाड्यातील शेतकऱ्यांना जे पीक कर्ज वाटप केले जाणार आहे त्यात 1000 रुपयांची कपात करण्यात आलेली आहे। 1000 कोटी रुपयांची कपात करण्यात आलेली आहे। जर आपण आकडेवारी बघितली तर गेल्या वर्षी खरीप आणि रब्बी हंगामात जे आहे तर 17,997 कोटी रुपयांचं पीक वाटपचं उद्दिष्ट होतं, मात्र यावर्षी ते 1000 कोटीने कमी करण्यात आलंय, म्हणजे 16,997 कोटी रुपयांचं कर्ज वाटपाचं उद्दिष्ट असणार आहे। सगळ्या जिल्ह्यातून वेगवेगळ्या पद्धतीने ही सगळी कपात करण्यात आलेली आहे। त्यामुळे आता पुन्हा एकदा सरकारवर या कपातीमुळे जे आहे तर टीका होण्याची शक्यता आहे। गेल्या काही दिवसापासून आपण बघतोय की लाडकी बहीण योजनेनंतर अनेक विभागाचा निधी जो आहे तर वळवण्यात आला होता। काही निर्णय, काही ज्या सोयी सुविधा दिल्या जातात किंवा काही आपण बघितलं तर शेतकऱ्यांना जी नुकसान भरपाई दिली जाते त्यात देखील कपात करण्यात आली होती। आणि आता जे शेतकऱ्यांना कर्ज वाटप केलं जातं हंगामापूर्वी त्यात देखील 1000 कोटी रुपयांची कपात करण्यात आलेली आहे। त्यामुळे आता यावरून पुन्हा एकदा विरोधकांच्या निशाणावर सरकार येण्याची शक्यता आहे आणि यावरून टीका देखील होण्याची शक्यता आहे। निश्चित मोहसिन, आधीच वेळी होणाऱ्या पावसामुळे नुकसान सहन करणाऱ्या शेतकऱ्यांना आणखीन एक झटका म्हणावा लागेल। धन्यवाद संपूर्ण माहिती करता।